मित्रांनो, कड्यावरचा गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पुढचा प्रवास काय आहे तर तुम्हाला मी जसा प्रवास घडत जाईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल। प्रत्येक झाडांचा, प्रत्येक वनस्पतींचा या निसर्गाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कंबर कसायला हवा। समुद्रकिनारा हा तसाच आबाधित राहील आणि त्या समुद्रातील प्रत्येक जीव जगेल आणि हे जगवण्याचं हातात कोणाच्या आहे तर मनुष्य प्राण्याच्या, कारण मनुष्य प्राणी हा बुद्धिमान आहे। पण पुढे प्रवास करत मंदिराकडे आलो आहे। एका वाटेत आपल्याला एक मंदिर भेटलं आहे, त्या मंदिराचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। मित्रांनो, वाटेत येते आता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथे एका धाब्यावरती थांबलो। हा बघा, हा धाबा आहे। प्रकारची जीवित वनस्पती आहेत, विविध प्रकारचे वनस्पती आहेत, विविध प्रकारचे जीव आहेत, त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे। कारण एकमेकांवरती आपण अवलंबून आहोत, प्रत्येक जीव जगणं गरजेचं आहे। कारण सृष्टीने एक सायकल, एक चक्र निर्माण केलेलं आहे, एकावर एक अवलंबून आहे। हे बघा मंदिर आणि हा त्यांची होड्या, त्यांचे हे बघा इथे शिंपल्या पडल्या आहेत, शंख पडलेले आहेत। हा प्रत्येक जीव आहे। आता ते मृत अवस्थेत आहे, पण हे जेवढी जीवित असतात तेवढे ते ऑक्सिजन निर्माण करतात, लक्षात घ्या। नमस्कार मित्रांनो, बोलायचं तरी काय या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी तुमचा मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर। मित्रांनो, कड्यावरचा गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघालो आणि पुढचा प्रवास काय आहे तर तुम्हाला मी जसा प्रवास घडत जाईल तसं मी तुम्हाला सांगत जाईल। तर आपण प्रवासाला निघूया। मित्रांनो, आपला हा प्रवास पुढे अलिबागवरून मुंबई असं होणार आहे। पण या प्रवासामध्ये आपण चर्चा कशावर करतोय तर या वसुंधरेवरती, या पृथ्वीवरती, तिच्यावरच्या सृष्टीवरती, प्रत्येक जीवजंतूविषयी, पर्यावरणाविषयी, आपण निसर्गाविषयी बोलतोय, त्याच्यावर चर्चा करतोय। त्याचा ऱ्हास होऊ नये यासाठी आपण आता कंबर कसायला हवी। प्रत्येक मानव जातीचं कर्तव्य आहे, मनुष्य प्राण्याचं कर्तव्य आहे, या सृष्टीचं संवर्धन व्हायला पाहिजे। आता बारसूमध्ये जो प्रकार घडतोय, तिथे स्थानिक विरोध करत आहेत। बघा, त्याचा मी थोडासा क्षण टाकलेले आहेत, तिथले स्थानिक विरोध करत आहेत आणि या स्थानिक आणि इतर गावातले लोकसुद्धा त्याच्याबरोबर त्यांना जोडलेले आहेत। तर आपल्यालाही त्यांना सपोर्ट करायला पाहिजे, कारण हा जो प्रकल्प आणला जातो आहे रिफायनरी म्हणजे तेल शुद्धीकरण म्हणजे राहिलेला मळ कुठे जाणार, राहिलेला कचरा कुठे जाणार, राहिलेलं प्रदूषण कुठे जाणार तर ते हवेत, जमिनीत आणि पाण्यामध्ये ते मिसळणार आहे आणि ही पृथ्वी ही वसुंधरा काय होणार आहे, मलिन होणार आहे। हे रोखण्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे। फक्त कोकणाचा प्रश्न नाही आहे, तर समस्त मानव जातीचा हा प्रश्न आहे, प्रत्येक जीवमात्राचा प्रश्न आहे, प्रत्येक प्राणीमात्राचा प्रश्न आहे, प्रत्येक झाडांचा, प्रत्येक वनस्पतींचा या निसर्गाचा प्रश्न आहे आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कंबर कसायला हवा। हा बघा, आता कसं तिनिसांचं सूर्यास्ताची वेळ आहे। बघा मित्रांनो, त्या रात्री आम्ही हरिहरेश्वरला थांबलो। बघा, हरिहरेश्वरचं मंदिर आणि हा बीच, तिथे आम्ही वस्ती केली, एक रात्र थांबलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो होतो। बघा, तिथला हा समुद्रकिनारा, चौपाटी बघा किती सुंदर आहे, रमणीय आहे। आणि तिथलं हे मंदिरातलं दर्शन, तिथल्या मंदिरातल्या या बघा सुबक मूर्ती आहेत, या सुबक मूर्त्यांचं दर्शन घेऊन आम्ही पुढे निघणार होतो आणि इथून आम्ही नंतर पुढे निघालो पुढच्या प्रवासाला अलिबागच्या दिशेने। आणि ही बघा खाडी, इथलीच खाडी आहे, त्या खाडीचं दर्शन। पुढचा हा प्रवास करत आम्ही समुद्रकिनारा म्हणजे सागरी महामार्ग आहे। मित्रांनो, सागरी महामार्गाने चाललो आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक वेळी
समुद्र किनारे दिसत आहेत, समुद्र किनारे दिसत आहेत. जर ही रिफायनरी किंवा असे उद्योग जर अंमलात आलेत, जर उदयास आलेत, तर ह्या समुद्राचं, नदीचं पाणी अशुद्ध होणारच 100%. त्याच्यातील जी जैविक विविधता आहे ती नष्ट होईल, मासे नष्ट होतील, त्याच्यात जे जीवजंतू आहेत ते नष्ट होतील मित्रांनो. आणि हे जीवजंतू, प्रत्येक जीव जगणं गरजेचं आहे, कारण ह्या सृष्टीचं समतोल राहणं गरजेचं आहे. तरच हा आता तुम्हाला दिसतोय समुद्रकिनारा हा तसाच आबाधित राहील, तसाच आबाधित राहील आणि त्या समुद्रातील प्रत्येक जीव जगेल. आणि हे जगवण्याचं काय हातात कोणाच्या आहे? तर मनुष्य प्राण्याच्या. आणि मनुष्य प्राणी हा बुद्धिमान आहे. तर प्रत्येक प्राण्याने, मनुष्य प्राण्याने याचा निर्णय घ्यायला पाहिजे, कंबर कसायला पाहिजे. आणि असे प्रदूषण होणारे जे उद्योग आहेत, जे धंदे आहेत, हे बंद झाले पाहिजेत. आपण कचरा कुठेही टाकतो, आपण कुठेही घाण करतो, कचरा करतो, हे आपण थांबवायला पाहिजे. कुठेही प्लास्टिक टाकतो, प्लास्टिक प्रदूषण हेही थांबवायला पाहिजे, हेही थांबवायला. कुठेही थुंकतो, कुठेही कचरा करतो, हेही थांबवायला पाहिजे. कारण ही पृथ्वी म्हणजे वसुंधरा. वसुंधरा म्हणजे प्रथम आई तुमची ह्या प्रत्येक जीवाची आई आहे. तिला महामाया म्हणतात, तिला आपण महामाया म्हणतो, तिला आपण पार्वती म्हणतो, तिला आपण दुर्गा म्हणतो, तिला आपण अंबा माता म्हणतो. अशी विविध नावं दिली आहेत तिला. आपण हीच ती महामाया, आदिमाया, आदी माता म्हणजे पृथ्वी. तिचं जे सृष्टी सौंदर्य आहे, निसर्ग आहे, त्याच्यावरतील प्रत्येक जीवाचा जगण्याचा अधिकार आहे. आणि जेवढा आपल्याला अधिकार आहे तेवढा त्यांनाही अधिकार आहे. हा बघा समुद्र, असाच अथांग समुद्र आपण आपल्या भेटीला या वाटेत मिळतो आहे, या सागरी महामार्गामध्ये. आणि त्याचा आस्वाद घेत आपण पुढे चाललो. हे बघा, ही कातळ, हे दगडी, हे किनारा हाही महत्त्वाचा आहे. आता आपण पुढे प्रवास करत मंदिराकडे आलो आहे. वाटेत आपल्याला एक मंदिर भेटलं आहे, त्या मंदिराचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. गणपतीचं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे, त्याचं दर्शन घेऊन सुवर्ण गणपती आपण पुढे निघणार आहोत. मित्रांनो, वाटेत येते आता आम्हाला भूक लागली म्हणून आम्ही इथे एका धाब्यावरती थांबलो. हा बघा, हा धाबा आहे, काळ भैरवनाथ धाबा. तिथे आम्ही थांबलो, जेवलो आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. सुंदर धाबा आहे आणि रास्त दरामध्ये इथे आपल्याला जेवण मिळेल. आणि जेवणाचा जो आस्वाद आहे, जो स्वाद आहे, तो सुद्धा सुंदर आहे. तुम्ही तिथे थांबून जेवू शकता. तसाच आम्ही पुढे निघालो आहे आता अलिबागच्या दिशेने निघालो आहे. मित्रांनो, मी तुम्हाला प्रत्येक क्षणी, याच्यापूर्वीसुद्धा बरेच व्हिडिओ टाकले आहेत, त्याच्यामध्ये मी पर्यावरणाबद्दल अगदी आवर्जून बोलतो. पर्यावरणाबद्दल, कारण पर्यावरण जर सुरक्षित राहिलं, सृष्टी सुरक्षित राहिली, हा निसर्ग सुरक्षित राहिला, तरच आपण प्रत्येक जीव जंतू सुरक्षित राहील, म्हणजे मानवजातसुद्धा सुरक्षित राहील. हे मी का सांगतोय, तर प्रत्येक जीव जंतू जगायला पाहिजे. प्रत्येकाचा एवढाच जगायचा अधिकार आहे. आणि जर प्रत्येक जीव जंतू एकमेकांवरती अवलंबून आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. जगा आणि जगवा हा प्रवास आपला चालला आहे. सतत आपण पुढे निघत चाललो आहे. अलिबागच्या दिशेने आता चाललो आहे. ही बघा, ही समुद्राची खाडीची बाजू, पाणी समुद्राचं खाडीमार्गे जवळ आलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये, शेतामध्ये. ही बघा मित्रांनो, ह्या सृष्टीचं संवर्धन करण्यासाठी आपल्याला कंबर कसणे गरजेचं आहे. आता आपल्याला पुढे बोटीने प्रवास करायचा आहे. हे बघा, परत आपण एका फेरी बोटने एका धक्क्यावरून, एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाणार आहे, एका जेटीवरून दुसऱ्या जेटीला उतरणार आहे.
त्याच्यात परत गाडी मी उभी केलेली आहे, पार्क केली आहे आणि मग आम्ही प्रवासाला सुरुवात केली आहे आणि ही खाडी आपण ओलांडतो. नदीचा प्रवाह आणि समुद्राचा प्रवाह जिथे एकत्र येतो त्याला खाडी म्हणतात. हा बघा खाडी, आणि या खाडीमध्ये असंख्य प्राणी मात्र आहेत, असंख्य जीव आहेत, असंख्य मासे आहेत, विविध प्रकारचे मासे आहेत, विविध प्रकारची जीवसृष्टी आहे आतमध्ये, विविध प्रकारची जीवसृष्टी आहे. ही जगणं गरजेची आहे, ही जगवणं गरजेचं आहे. आणि याचं आद्य कर्तव्य कोणाच्या हातात आहे तर मनुष्य प्राण्याच्या. मनुष्य प्राणी हा बुद्धिवान आहे आणि हा बुद्धीचा ऱ्हास झाल्यामुळे आपण या सृष्टीचा ऱ्हास करतो आहे. बुद्धीचा ऱ्हास झाला आहे, बुद्धी भ्रष्ट झाली आहे, म्हणून या सृष्टीचा ऱ्हास होतो आहे. कारण बुद्धिवान प्राणी हा ओरबडायला लागला आहे. आपण थांबायला हवं, आपण थांबायला हवं. मित्रांनो, फेरीबोटीने प्रवास सुरू झाला आहे. आपण आता एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्याकडे चाललो आहे. बघा किती अथांग ती खाडी आहे, एवढं मोठं पात्र आहे त्या खाडीचं, त्या नदीचं एवढं मोठं पात्र आहे. आणि मित्रांनो विचार करा, याच्यात किती जीवसृष्टी असेल जी जगण्यासाठी धडपडते, ती जगण्यासाठी धडपडते. आणि त्याला अटकाव कोण आणतोय तर मनुष्य प्राणी. आपल्या प्रगतीसाठी, आपल्या हव्यासासाठी, आपलं हित जगण्यासाठी, आपला स्वार्थ जपण्यासाठी मनुष्य प्राणी त्याला ओरबाडून खातोय, ओरबाडून खातोय. हे आता कुठेतरी थांबायला हवं. मित्रांनो, आपण श्रावण महिना पाळतो आपल्या सनातन संस्कृतीमध्ये. आपली संस्कृती आहे सनातन, म्हणजे विज्ञानावरती आधारित आहे. आपण हा श्रावण महिना पाळतो. त्याच्या मागचं कारण काय माहिती आहे मित्रांनो, की समुद्रातले जे मासे आहेत, समुद्रातले मासे आहेत हे आपल्या प्रजननासाठी, म्हणजे पुढच्या पिढीसाठी ते नदीच्या पात्रात येतात, म्हणजे खाडीच्या पात्रात येतात आणि तिथे ती अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात. मग मित्रांनो, त्या काळामध्ये जर आपण मासेमारी केली तर हे प्रजनन थांबेल. एका माशाला आपण मारणार नाही आहोत, तर त्याच्या पोटात असलेल्या अंडी, त्याला आपण गाभोळी म्हणतो, त्याच्यात किती असंख्य लाखोनी अंडी असतात. म्हणजे लाखोनी माशांचं आपण हत्या करतो, त्या जीवितहानी करतो. ती थांबायला पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे काय, त्यावेळी पाऊस पडत असतो सतत आणि सूर्याची किरणं धरतीपर्यंत कमी पोचत असतात. वातावरणात बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलेलं असते आणि आपली पचन संस्था मंदावलेली असते. त्यावेळी जर मांसाहार केला तर आपल्याला त्रास होऊ शकतो, पचनाला आपलं आरोग्य बिघडू शकतो. हे दुसरं कारण आहे. हे बघा, अथांग ते नदीचं पात्र, त्या खाडीचं पात्र बघा. आणि याच्यात जे मासे आहेत, विविध प्रकारचे मासे आहेत, विविध जातीचे मासे आहेत, जे जैविक विविधता आहे, तो जीवजंतू आहेत, जे त्याच्यात विविध प्रकारची जीवित वनस्पती आहेत, विविध प्रकारचे वनस्पती आहेत, विविध प्रकारचे जीव आहेत. त्यांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. कारण एकमेकांवरती आपण अवलंबून आहोत. प्रत्येक जीव जगणं गरजेचं आहे. कारण सृष्टीने एक सायकल, एक चक्र निर्माण केलेलं आहे, एकावर एक अवलंबून आहे. त्याच्यामुळे आपल्या सृष्टीचं संवर्धन होऊ शकते. आपल्या सृष्टीचं जे पृथ्वीचं जे चक्र आहे ते बिघडू नये, यासाठी प्रत्येक जीवाला जगणं गरजेचं आहे, प्रत्येक जीव जगणं गरजेचं आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपण काय म्हणतो, वसुधैवम कुटुंबकम, म्हणजे कुटुंबातला प्रत्येक जीव हा आपला काय सदस्य आहे आणि त्याचं संरक्षण, त्याचं संवर्धन करणं हे मनुष्य जातीचं आद्य कर्तव्य आहे. मित्रांनो, हा असाच प्रवास आपला पुढे होत जाणार आहे. पण मी तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आहे की तुम्ही आपले विचार मांडा. कशामध्ये तर कमेंट बॉक्समध्ये लिहा, माझ्यापर्यंत पोहोचून दे, म्हणजे आपली चर्चा पूर्ण होईल, आपली चर्चा पूर्ण होईल. नाही तर नुसताच प्रवास होत राहील, आपली चर्चा होणार नाही. आणि चर्चा होणं गरजेचं आहे. हा बघा कोळीवाडा, हा कोळीवाडा बघा, तिथलं मंदिर तिथे दिसते, लांबवर बघा तुम्हाला मंदिर दिसते त्या कोळीवाड्यातलं. आणि कोळी बांधवाने आपल्या होड्या, आपले लॉन्च, आपली जहाजं आता समुद्र किनाऱ्याला लावून ठेवली आहे. आणि त्याच्या अवतीभोवतीचा निसर्ग, त्याच्या अवतीभोवतीचा निसर्ग बघा. हे बघा मंदिर आणि ह्या त्यांची होड्या, त्यांचे हे बघा, इथे शिंपल्या पडल्या आहेत, शंख पडलेले आहेत,
हा प्रत्येक जीव आहे. आता ते मृत अवस्थेत आहे, पण हे ज्यावेळी जीवित असतात त्यावेळी ते ऑक्सिजन निर्माण करतात. लक्षात घ्या, ह्या पाण्याला काय करतात, शुद्ध करत असतात. हे जे शिंपले आहेत, हे जे शंख शिंपले आहेत, हे काय करतात, रिसायकल करतात, पाण्याला रिसायकल करतात. म्हणजे किती आवश्यकता आहे त्याची मित्रांनो. म्हणून ही कळकळीची विनंती आहे. हे बघा मित्रांनो, हा असाच प्रवास करत आपण पुढे अलिबागच्या दिशेने निघालो आहे. बोलायचं तरी काय, या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पटत असतील तर लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपले विचार लिहा. आपण लिहिलं, आपण बोललात तर आपला ही चर्चा पूर्ण होईल. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय कोकण.